जन विकास सेना के शिष्टमंडल ने जिलाधिकारी को एक निवेदन सौंपा। यह निवेदन किस संदर्भ में था और इस समय क्या मांग की गई, आइए देखते हैं इस खबर में। पिछले वर्ष चंद्रपुर शहर में पहले ही बरसात में बाढ़ की स्थिति निर्माण हुई थी और वडगांव प्रभाग के परिसर में स्थित कुछ नागरिकों के घर में पानी भी चला गया था, जिससे नागरिकों का बड़ा आर्थिक नुकसान हुआ। इस समय आपत्ति व्यवस्थापन प्राधिकरण के अध्यक्ष जिलाधिकारी विनय गौड़ा इन्हें पप्पू देशमुख इनके नेतृत्व में जन विकास सेना के शिष्टमंडल ने एक निवेदन दिया। इस मौके पर जन विकास सेना के सुभाष पांचभाई, मनीषा बोबड़े, अक्षय इरगुड़े, अमोल घुड़मारे, स्नेहल चौथाड़े आदि कार्यकर्ता उपस्थित थे। निवासी उप जिलाधिकारी संजय पवार इनकी ओर से जिलाधिकारी को निवेदन दिया गया। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में जन विकास सेना के अध्यक्ष पप्पू देशमुख ने जानकारी देते हुए क्या मांग की। मागच्या वर्षी चंद्रपूर शहर महानगरपालिकेमध्ये पहिल्याच पावसामुळे वडगाव प्रभागातील अनेक परिसरामध्ये घरांमध्ये लोकांच्या पाणी गेलं। ज्या लोकांच्या घरामध्ये वडगाव प्रभाग असेल किंवा पूर्ण चंद्रपूर शहर असेल, 1986च्या पुरात पाणी गेलं नाही, 2006च्या महापुरात पाणी गेलं नाही, त्यांच्या घरात पहिल्याच पावसात मागच्या वर्षी नदी भरलेली नसतानाही, नदी दुतडी भरून वाहत नसतानाही, नदी खाली असतानाही लोकांच्या घरात पाणी गेलं। कारण की मागच्या वर्षी चंद्रपूर महानगरपालिकेने नाली सफाईचे 300 कंत्राटी कामगार होते, ते 180 केले। आयुक्तांनी आपल्या मर्जीतल्या कंत्राटदाराला कंत्राट दिलं, त्याला फायदा पोहोचला पाहिजे म्हणून कंत्राटदाराने कंत्राटी कामगारांची संख्या कमी केली। पावसाळ्याच्या पूर्वी नाल्यांमधला जो कचरा साफ करायला पाहिजे, प्रवाह मोकळे करायला पाहिजे, ते काम झालं नाही आणि त्यामुळे पुराचा फटका बसला ना हजारो नागरिकांना याचा आर्थिकही फटका बसला आणि मनस्तापही झाला। या वर्षीसुद्धा महानगरपालिकेने वडगाव प्रभागातील पूरग्रस्त भागातील असतील किंवा अन्य कुठले असतील नाल्यांची सफाई केलेली नाही, याचे फोटो व्हिडिओ आमच्याकडे आहे। याबाबतची वारंवार मनपाकडे तक्रार करूनही कारवाई होत नाही, म्हणून आम्ही या आपत्तीसाठी मनपा जबाबदार आहे अशी तक्रार करण्यासाठी आज या आपत्ती प्राधिकरणाचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे उपनिवासी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन दिले आणि मनपा आयुक्तांना नोटीस इश्यू करून तातडीनं या सगळ्या शहरातील नाल्यांचे प्रवाह मोकळे करा, तुडुंब भरलेल्या नाल्या साफ करा, कचरा साफ करा, अन्यथा त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा त्यांना इशारा नोटीसद्वारे द्यावा, ही मागणी घेऊन आज जनविकास सेनेच्या शिष्टमंडळाने माननीय जिल्हाधिकारी यांना पत्र दिले आहे। या संदर्भात उचित कारवाई जर झाली नाही आणि नागरिकांना जर पुन्हा कृत्रिम पुराचा जर फटका बसला तर यासाठी चंद्रपूरची महानगरपालिका जबाबदार राहणार असा आमचा जनविकास सेनेचा। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रियारकर की रिपोर्ट।